कशा हरवल्या वाटा या मथुरेच्या घाटा कशा हरवल्या वाटा गरदगराया अंबरातुनी भुंग्याच्या या लाटा गरदगराया अंबरातुनी भुंग्याच्या या लाटा Dala
का ग म्हटलं राधा? अगं का ग म्हटलं चंद्रा? माझं तुला ठाऊ का ग? अगं सांगितल्याशिवाय कसा कळणार? माझं तर सापण पोर पेरू मिळून मातोराच्या बाजारात जायचं बघ. अगं माधवन तो तिच्या बघ, पण आपल्यात कोणतरी शांती गवलन पाहिजे बघ. आता तुम्हाला अशात त्या वरच्या मावशीला हाकमार पाहू. अगं तिथं माझं कालच बांधून झाले बघ, तू चाकमार पाहू. ते हा मावशी. गे मावशी. अगं आले ग आले, थांबा थोडं. कशाला बरं हाक मारली? अगं मावशी तुला बोलण्याचे कारण म्हणजे आम्ही सर्व पोरी मिळून मथुरेच्या बाजार जायचं ठरवलंय बघ. अगं बाजार 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 नेहमीचा बाजारच बघ. आपण ज्या देवीला बाजारात जाऊ त्या त्यावेळी कृष्ण व सवंगडी येऊन आपल्या दादूदासी नासडी करतात म्हणून मी एक युक्ती काढली आहे. ती कोणती? आपण दादूदासाठा राधेगरी करायचा, त्याचा मागावा काढत कृष्ण व सवंगडी येतीलच तेथे त्यांना पकडायचे, मार मार मारायचे आणि नंदराजांकडे घेऊन जायचे. कशी गवटली ती? छान. तर भरलेले माठ मागे घ्या. काय चला तर. वसुदेव पिता धन्य देवगी ही माता, अहो मोठी बाळ जन्मला गातो त्याची गाता.
वसुदेव पिता धन्य देवकी माता पोटी बाळ जन्मला गातो त्याची गाता असा नंदाचा बाळ दृष्ट जनाचा काळ 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 वसुदेव पिता धन्य देवकी माता वसुदेव पिता धन्य देवकी माता पोटी बाळ जन्मला जातो त्याची गाता असा नंदाचा बाळ दृष्ट जनाचा काळ 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 गोकुळात गेले हरी खूप गड्यांचा खेळ करी गोपा गड्यांचा खेळ करी गोपा गड्यांचा खेळ करी गोकुळात गेले हरी खूप गड्यांचा खेळ करी गोपा गड्यांचा खेळ करी गोपा गड्यांचा खेळ करी वसुदेव पिता धन्य देवकी माता वसुदेव पिता धन्य देवकी माता पोटी बाळ जन्मला गातो त्याची गाता असा नंदाचा बाळ दृष्ट जनाचा काळ 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 तीन चार सप्तपातात पाहतो तर काय सारा निरंकार कंसासारखे उम्मत राक्षस या भूतावर माजले आहेत आम्हा गोरगरिबांत चलकर लागले पाच लातून धनुक लागले आहे भक्तांनो थांबा आपापल्या जागी स्वस्थ बसा देवकी मातेच्या पोटी आटोबालकी जन्माला येत आहे तोच तुमचे रक्षण करील आणि तोच तो म्हणतात भगवान श्रीकृष्ण मला पंढरपूर आवडते काय चमत्कार नित्य नेहमी देदूत गाला गोळणी आज मथुरच्या बाजार न जाता सारा देदूचा साठा राजाच्या घरी ठेवला आहे तो आपल्याला चोरी करण्यासाठी जायचं आहे चोरी करण्यासाठी जायच्या आधी प्रथम पण तू संघटनेला बोलून घेतले पाहिजे अरे आपल्या अरबोबड्या आलो देवा आलो चलवा केड्या चल रे बोबड्या चलवा केड्या चल रे बोबड्या कर देवानी आमच्या देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक मारी फुल्याला चलवा केड्या चल रे बोबड्या चलवा केड्या चल रे बोबड्या कर देवानी हाक मारी फुल्याला 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 काली गतीला काय माझी चुकलीवरीच्या यारा काली गतीला काय माझी चुकलीवरीच्या याराला तिला शोधिता काटा लुटला पायाला तिला शोधिता काटा लुटला पायाला कर देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक मारी फुल्याला कर देवानी हाक
पेंदट आहे त्या प्रथम बोलून घ्या. ठीक आहे ते पप्पा. अरे वाकड्या, अरे बाबड्या, तू कामगिरी ऐकलीस काय? मी काय ऐकली नाही. तू ऐकलीस नाही? नाही नाही. तुझी कानपूर लाईन बंद आहे की काय? अरे होय बंद आहे रे. कधीपासून? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. हो याच्यावर काही इलाज केलाच नाही? केला रे. केलास? हो. मग काहीच नाही उपयोग. काय उपयोग नाही? नाही नाही. अरे देव पप्पाने आपल्याला अशी कामगिरी सांगितली. कशी सांगितली? 16 शस्त्र, 16 शस्त्र, 108 गवळणी, 108 गवळणी, थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालले. थाट माट करून पुत्र बाजारात चालले. त्यांना अडवायची कामगिरी देवपूपणे तुला सांगितली. काय मग मला सांगितले? मग किती अडवायचे आहेत? 108 गवळणी. 108 गवळणी अडवायचे आहेत. मग मला एक अडवताना मुश्किल. तेवढं कुठे अडवणार? काय म्हणतोस काय? मला कामगिरी जपणार नाही. म्हणून तुला जमल म्हणून मी तुला सांगितलं. मला जमणार नाही. मला झपणारच नाही. तुला पण जपणार नाही. तो कामगिरी करणार कोण? अरे करणार कोण ह्याचाच विचार करतोय मी. आता तुला जमणार नाही म्हटलंस तर मला विचार करायला लागणार. कर कर बघूया विचार. तर म्हणजे केला. त्याला काय लगेच? माझ्या तोडीचा पेंडे आहे बघ. पेंदे हाय. हा पण पायाने जरा लंगडा आहे. पायाने लंगडा? होय. अरे आपल्याला 2 पाय आहेत तरी आपल्याला काम झेपत नाही. अरे लंगडी माणसं लय हुशार असतात. लय हुशार हा असतात. मग हात मारू घ्या. हात मारू म्हणतोय. हात मारतो. अरे हे पेंदे रे पेंदे. हा काय मारू घ्या. अरे बोल. खल्लस तरी काय रे? खाणार काय मी? हडकू खल्लस? ते आवाज सुटत नाही बाहेर. सुटतच नाही काय समजत नाही. हडकू मी खायत नाही. तू खायत नाही? हडकूचं नाव तू ठेवत नकोस. म्हणजे काय केलं रे? कीर्तनाचा बुवा आहे मी. तुला माहित नाही? कीर्तनाचा बुवा तू? मग अरे मोठ्या केंद्रावर घातलेला बुवा आहे मी. केंद्रावर गाजरास? हा मग तुला माहित नाही? काय रे? अरे ते संदीप भोजने आहेत ना, संदीप भोजने. हा ते माझ्या घरी आले. तुझ्या घरी आले? त्यांनी माझ्या केंद्रावर कीर्तन ऐकलं नाही होतं. कीर्तन ऐकलेली? हा त्यांना आवडलं हा आणि माझ्या घरी आले आणि दारात येतात. ते काय म्हणते माहिती काय? ही माझी सुपारी घ्या. बोला ही माझी सुपारी घ्या. ही माझी सुपारी घ्या. त्यांना काय बोललं माहितीये? जरा आतमध्ये या, हा चहा बी घ्या, बरोबर आहे. पाणी पिणे घ्या. हा. मग तुमची मी सुपारी घेतो. बरोबर. लगेच त्यांनी पानाचा विडा काढला लगेच. हा आणि काय बोललं माहितीये काय? काय? बुवा तुम्ही आज आमच्या गावात कीर्तन करायला या. कीर्तन करायला? हा त्याला बोललो येतो. हा येतो. तुम्ही काही काळजी करू नका. हा. येणार. आणि त्यांच्या गावात गेलो. हा गावात जाताच आता मधीच पाय टाकताच हा. मधीच एक अक्षराचा धक्का बसला. अच्छा, धक्का बसला? होय. कोणता रे? कोणता म्हणजे चांगलाच अक्षराचा धक्का. अरे टेबलनी खुर्ची बोल. काय त्याला बोलतो? माहितीये तुला? काय बोलतोस? टेबलनी खुर्ची बोल. खुर्ची बोल. हा मग टेबल म्हणे खुर्चीला. ए खुर्ची तू माझ्याशी लग्न करशील? काय बोलतो? ए खुर्ची तू माझ्याशी लग्न करशील? हा तेवढं खुर्ची भडकली. बडाच बडाच. सगळी येऊन लोक बसली तर मेल्या तू काय करशील? ह्याच अक्षराचा टेबल धक्का. असं बघितच राहणार. मी पण ह्या अक्षराचा धक्का ऐकत राहिलो. होय काय? बोलो का ह्या ऐकत झालं हा. तर आपण इथं सरभरीत हो. बरोबर. आणि मी त्यांच्या गावात गेलो. तुमच्या गावात गेलास? पोचलो. हा संदीप भोजनेने माझ्या कीर्तनासाठी एवढा मोठा स्टेज बांधला होता. केवढा? एवढा मोठा स्टेज. एवढा मोठा टेज? त्या स्टेजच्या खाली माणसाची ही गर्दी. अरे हात घालायचा का नाही पाय घालायचा का नाही तुला? तू गेली ना कशाला? कशाला म्हणजे? हात घाला गेला की पाय घाला गेलास? अरे माझ्या खाण्यावर असतो विना. विना असतो. मी कसा करीत जाणार? विठ्ठल 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 असा करत करत वरती स्टेजवर पोचलो. टेजवर पोचलास? डोळे मिटून 2 अभंग म्हटले. किती? 2 अभंग म्हटले. 2 अभंग होते? हा. कोणते रे? ऐकायचं आहे? हो. ऐकून घे. चंद्रभाग चहातिरी, चंद्रभाग चहातिरी, करत महातारी म्हातारा वडतरी. चलनी भरून तो धूर काढी, चलनी भरून तो धूर काढी. बरोबर गाडी आणि चिलमी भरून धूर काढी. हा. त्याच्या म्हातारी कांसारली. अरे काय सांग? म्हातारी कांसारली बरोबर मी लगेच गजर घेता बाबा. गजर घेतलास? होय. कोणता रे? ऐकायचं आहे? हो. जय हरी विठ्ठल माझी बायको, जय हरी विठ्ठल माझी बायको, जय हरी विठ्ठल माझी बायको. अरे ती तुझीच बायको आहे. ही माझीच बायको. ह्या गजर मधून सांगी. ह्या लोकांना सांगितलं? हा ह्या गजर घेतल्या बरोबर हा. लगेच डोळे उघडले. डोले उघडलेस? बघतो तर काय काय झालं? अरे लोक आपापल्या घरात गेली. काय? लोक आपापल्या घरात? होय. फक्त एकच माणूस. कोण रे? त्याला माझं कीर्तन आवडलं होतं. संदीप भोजने. संदीप भोजने. माझा आवाज सुंदर. हा त्याला बोलो तुम्हाला आवडलं वाटतं. हो.
तो पण कंटाळला. थंडी तुला असा गाळत काय म्हणे माहिती काय? बुवा तुझ्या पायाखालची चादर आहे ती माझी आहे. चादरीसाठी थांबलेली आहे. तो चादरीसाठी थांबलेला. आवाज आवडला काय? आवाज कशाला आवडतो त्याला? आता तू हाक मार. मार. अरे पेंद्या, अरे कायला काय अरे लवकर ये. अल कशाला अरे दर्शन काय काय? काय म्हणतोत काय? आलो आलो मी जरा देवाची पूजा करतून येतो. हा हा, ये, लवकर ये लवकर ये. अरे आंघोळ केलीस काय? अला आंघोळ नंतर करणार. आलो आलो. त्याचा उलटा दारोगा आहे सगळा. पूजा हरे रे वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. अरे वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. अरे वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. अरे वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. अरे काले वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागड्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. आले कानी कधीला गाय डुगली वरच्या त्या लानाला आणि तिला शोधिता शोधिता काटा रुमला माझ्या पायाला. गोळा झाला रक्ताने. आणि काले वागल्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागल्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागल्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. काले वागल्या बोबड्या मला हाक मारिला धावत आलो आलो तुझ्या जोडीला. झालं अरे तुम्ही नाही तर काय रक्ताने फार गोंधळ झालाय तो. आता घुसलाय चांगला नाकमध्ये. मी काय म्हणतो तुम्हाला बोलू नका कशाला. तुला इथं यायला उशीर का झाला फक्त सांग. अरे माझा पोरगा ना त्याच्यामुळे मला उशीर झाला. काय तुझ्या पोरग्यान केला? काय केला? एक नंबरचा हरामखोर आहे तो. हा एवढूचा एवढूचा हा तो याला म्हटलं अरे शाळेत जा हा शाळेत निघाला. सकाळी आपण निघाला शाळेत आणि त्याची शाळेत काहीतरी होती इन्स्पेक्शन काय तर. इन्स्पेक्शन हा, ते होतं. मोठी सर येतात चेक करायला काय तर. हो ते इंग्रजीत काय ते इन्स्पेक्शन होतं त्याचं. हा इंग्रजीत इन्स्पेक्शन होतं. शाळेत विचार झाली एबीसीडी बोलला म्हणलाय ते. बरोबर. चांगल्या पोराने हात वर केला. तर माझ्या पोरग्याच्या मित्राला उठवलं. मला सांग रे एबीसीडी सांग. त्याच्यानं सुरुवात केला. ए बी सी डी ई एफ जी एच म्हणाला. एक मिनिट थांबला तर माझा पोरगा लगेच म्हणाला अरे आई घाल काय आई घाल असं म्हणाला. पोरगा शिव्या द्यायला मास्तराला? शिवाय नाही एबीसीडीतला आहे. एबीसीडीला आहे काय? हा. म्हणलं शिव्या द्यायला काय पोरग्या? एबीसीडीतला आहे म्हणा. काय? मास्तरी लगेच त्याला उठवला ए तू बरोबर एबीसीडी बरोबर. एबीसीडीचा असं सुरुवात केला. ए फॉर म्हणाला अभ्याची बायको. हा ए फॉर अभ्याची बायको. भारी पाठ केला ना. बी फॉर बब्याची बायको. हा हा भारी. सी फॉर चब्याची बायको. बरोबर आहे बरोबर आहे. पुढे एम पर्यंत गेला. हा एम फॉर म्हणाला म्हणायची बायको. भारी इंग्लिश पाठ करायला आहे. म्हणून काय आता मराठी काय येत ना इंग्लिश. पोरगा कोणचा? पेंद्याचा. मग आता एम पर्यंत म्हणाला मास्तर मला भारतात हुशार दिसतोय. हा म्हणून मास्तर मला काहीतरी आपण उलट विचारूया. हा म्हणून मास्तर एमच्या नंतर लगेच डब्ल्यू विचारला. तरी डब्ल्यू विचारला. डब्ल्यू फॉर डब्ल्यू म्हणते दिसते ती मान्याच्या बायको सारखी. हा. पण हिची ढेगा का वर झाली. बरोबर आहे, बरोबर आहे. तिकडे
त्याला घरात आणला तसा हा त्याला म्हणतात चल घरात चल घरात घरात सोडत होतो आणि घरात म्हणतात चल शाळेचे कपडे काढले आणि नागड्यात फिरत होता गावभर हा? काय अरे म्हटलं अरे बाबा चड्डी घाल नाही तुझी मुंबई बघती होय बरोबर आहे चड्डी घालीतच नव्हता अरे तरी घालायचं तयार नाही कधीतरी बाबा नंतर सांगून थकलो ना मग शेवटी त्याने चड्डी घातला चड्डी घातला बाहेर गोट्याने करत बसलेला अंगणात हा अंगणात गोट्याने करत बसलेला हा आणि तिकडनं बरोबर 2 पोरी मुंबईला जायत होत्या हा मुंबईत जायत होत्या आणि त्या म्हणाला ओ ताई नु तुम्ही जाता खय काय बोलला त्या म्हणाला आम्ही मुंबईला जाता हा म्हणतो मुंबईला जाता मुंबईला जायसाठी एवढं लांब काय जाय होते आणि चड्डीच काढलं दाखवलं ही बघा तुम्ही एवढे मुंबई जायची गरज नाही. कानपड नाही रे अरे बारका पोर त्याला कसा कान पडू ह्याच्यासारखं असतं ते कानपड नाही असतं तुमच्या दोघांसारखं असं तरी पण कान पडवलं नाही जास्त काही त्या म्हणाला काय माहितीये अरे बाबा मला ह्या मुंबईत नाही जायचं मला मोठ्या मुंबईत जायचं मोठ्या बरं आता पण अजूनच हुशार तुम्हाला संध्याकाळी बाबा आले का घरात तुम्हाला मोठी मुंबईत पसंत नाही काय पोरगेला एवढा हुशार करून ठेवलाय म्हणून मला यायला उशीर झाला तेव्हाच एवढी तेच गेली वर्ग पण एवढा हुशार डोक्यावर सगळा भार हा चालच झाली तुम्ही मला कशाला बोलून सांगतोय का नाव घरात नो घरात निघो तुला देवपप्पाने बोलवलंय जेव्हा पण बोलवलं चालेल ठीक आहे देवांच्या नमस्कार असो आशीर्वाद असो देवप्पा एवढ्या घाईकडे पहिले कशाला बोलवलं आपल्याला चोर करण्यासाठी जायचं आहे पण त्या ठिकाणी जायचं कसं तुम्ही याची मुली चिंता करू नका पण माझी कट आहे ती कोणती तुम्ही इतर डोळे बंद करा आणि या माझ्या मागून जर का तुम्ही इतर डोळे उघडलात तर इतर अडकून बसाल म्हणून म्हणते इतर डोळे बंद करा आणि या माझ्या मागून चला अगं पोरींनो भरलेले माठ ठेवा या ठिकाणी अगं पोरींनो तुम्हाला झोप येईल कंटा येईल पुढे एखादं गाण्यात असेल तर म्हणा पाहू अगं मावशी आम्हाला गाणं येत नाही तुला तसे तर तूच म्हण पाहू ठीक आहे हॅलो महेश महाडे यशोचे खट्याळ तुझा काना, ताई केली त्याला कळेना.
अंकल असू द्या. आवाजच आहे बघ. अगं पोरीनो, एवढा जागता पारा ठेवला असून आतमध्ये आवाज तरी कसला येईल? अगं ऐक तर. हे बोलतो नका ले, चौकात खावा. हो ग पोरीनो, हे चोर आपल्याला चांगलेच सापडलेत. यांना पकडूया आणि मार मार मारूया. चल तर. चला तर. आता काय करायचं आपण? मला सांगितल्याप्रमाणे इथेच डोळे बंद करा आणि या माझ्या मागे. चला 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 लवकर चला. हे चोर कुठे लांब आले नसतील, इथेच कट्टे जरूर पण लपून बसले असतील. शोधा त्यांना. अगं मावशी, तो बघ तिथे पेंड्या लपलाय. कोण? पेंद्या? आता तुझ्या काढते चिंद्या. मशीन झाड मारला तिच्या. अरे पेंड्या, तू इथे कसा आलास? अगं मी माझ्या पाय आलो, तू काय डोक्यात चालते तुझ्या? तसं नाही. मग? तुझ्या जोडीच्या कृष्ण व सवंगडी कुठे आहेत? कुठला कृष्णा? तुमच्याकडे कोण कृष्णा आहे काय? हो नाही, कृष्ण कोण नाही बा. अरे पेंड्या, खरं खरं सांग, नाही तर हे तुझे कान आहेत ना, कान असे हातावर उपटून देईन. आता हातावर उपटून द्यायच्या आयशीने काय प्लॅस्टर घातला नाही त्याच्यात? अरे पेंड्या, हे रे काय? हे तुला माहित नाही? नाही माहित. हे तुला माहित नाही? अरे पेंड्या, खरंच माहित नाही. तुझ्या बापसाचे डोल आता कुठं आहेत? काच तू लावलेला मावशे. त्या पाचीला पोळी गेल्या माटांच्या खपरे घेऊन आपण नंदराजांकडे जाऊ, सर्व हकीकत त्यांना खतम करू. चला तर. Thank you.
कृष्णाने काय कौतुक केलंय ते पहा. होय नो माझ्या गोष्टी असे कोणते कौतुक केलंय. सर्व गोरसाची नासाडी करून माठ फोडून टाकले आहेत. होय नो माझा कृष्ण तर माझ्या शेजारी बसला आहे. माझ्या कृष्णावर तुम्ही कोटाल केला. बरोबर आहे तुमचं नंदराज. आम्ही काल त्या ठिकाणी पेंद्याला मार मारलाय. त्या माराची गुन्हा त्याच्या पाठीवर उमटे असतील. त्यांना प्रथम बोलवून घ्या. पेंद्या अरे पेंद्या. आलो आलो नंदराज. नमस्कार असो. आशीर्वाद असो. नंदराज एवढ्या घाई गडबडीने कशाला बोलवलात. पेंद्या काल सकाळी कुठे होतास. मी सकाळी फाटपटे उठलो, शेण काढलं, गुरं रानाला नेऊन लावली आणि तुम्ही मला म्हणून इकडे आलो. ऐकलं गौरीनं पेंद्या काल कुठे होता तो. अरे मेल्या असा जरा पुढे ये रे. अगं म्हैशे तू कधी आलेली. सांगते तुला. अरे पेंद्या काल तू कुठे होतास. काल मी सकाळी फाटपटे उठलो, शेण काढलं, गुरं रानाला नेऊन लावली आणि आता ह्याने एक मारलं म्हणून इकडे आलो. अरे मेल घ्या मग काल तो झरोक्यात कोण अडकला होता. कुठल्या मी धारात पडलीला. जरा नाही झरोका म्हणजे खिडकी. त्या खिडकीत अडकला होता. ते तुला ओढून काढला. आता त्याचे चढकून मेला असता. तिथे मला ओढून काढायला तिथे दडकून मेलं असतं. अगं त्या परवडलं असतं. ते परवडलं असतं. हा अरे बेंद्या आम्ही काल त्या ठिकाणी ना तुला मारलाय. त्या माराची गुन्हा तुझ्या पाठीवर उमटल्या असतील. त्या प्रथम नंदराजांना दाखव. अगं नंदराजांना कशाला तूच बघ. बघ बघ. अगं बोललो हे मेल्याची बाटली गुळगुळी नाही. जा वाचलास. जरा प्रेमाने बोल. जरा प्रेमाने बोल. अरे बेंद्या जा. भावाला पण बोलतीस का. बरोबर आहे तुमच्या नंदराज. कृष्णा चोऱ्यागून तुमच्या समोर उभा आहे. आम्ही काल त्या ठिकाणी पेंद्याला मारला असता. त्या माराच्या गुन्हा सुद्धा नाही झाला. यावरून आम्हाला असे कळून चुकलंय की तुमच्या कृष्णाची लीला किती आघात आहे. यापुढे आम्ही कोणतीही तक्रार घेऊन येणार नाही. येते मी नंदराज. तुला रजा आहे. साज सकाळी स्वप्नेसी प्रेमाचा करसिले वादा. हे राधे अग साज सकाळी स्वप्नेसी प्रेमाचा करसिले वादा. जीव जडला तुझ्यावर काना तुझी आहे निरादा. गणया साधना मिटीत घेणा. गणया जवळ येना. साधना मिटीत घेणा.
चमत्कार नित्यनेमी दैदूत घ्यायला गळली यांच्या टेकेची बंद केले निसर्गाची जर दृष्टी समजली तर आपला पडल्याशिवाय राहणार नाही. आपण काय केली पाहिजे तोच मी. मथुरेचा राजा उग्रसेन, मथुरेचा राजा उग्रसेन, त्याचा मुलगा राज्य करी कौस, त्याचा मुलगा राज्य करी कौस. मथुरेचा बाजार बंद झाला, 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 मथुरेचा बाजार बंद झाला. कली कौस राजाला, कली कौस राजाला, कली कौस राजाला, कली कौस राजाला. राजा तू लाल लाल झाला, हो राजा तू लाल लाल झाला, राजा तो लाल लाल झाला, राजा तो लाल लाल झाला. मथुरेचा बाजार बंद झाला, हो मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला. मलाच म्हणतात मथुरेचा राजा कंस. माझं राज्य किती अंदाज चालत आहे. पण हो नित्यने मी 10 सर गवळणी 7-12 वाजले अजूनही त्यांचा पत्ता नाही. आलंच माझ्या लक्षात हे कारण त्या कांटापेक्षा असलं पाहिजे. असा त्याच्या कुंजीवर जाऊन त्याच्या काही गुरांचा तुला छल करतो म्हणजे येईल आपला पाठ लागावं. कृष्णाच्या कुंजीवर जाऊन कृष्णाच्या काही गुरांचा तुला छळ केला, परंतु कृष्ण आपला ती सापडला नाही. काय करावे तेच काय कळत नाही. कृष्णा वंदन करायला लाज वाटली पाहिजे. वंदन करायला लाज नसली. तुम्ही जर कुमारची सामने आली तर तुमची लाज कुठे गेली? अरे लहान तोंडी मोठा गावच्या लोकांचं मला तो तुझ्या नरनियोशी राहणार नाही. तो काय पद्धत माझी मुद्दा तो होईल जास्त. होय जास्त. आकाशात गेलास तर तंगडी ओढून खाली घ्यायची, बाजारात गेलास तर चेंडी पिटून वर काढी. अबा आला अरे कोण कोणाच्या स्वर्गाचे रस्ते खुले करतात ते पाहूया. कृष्णा माझ्याशी मुली दाखेल. ओय